नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जयेश मगरे सर्वांचं स्वागत करतो. आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिलं अर्थशास्त्राचा मूलभूत संकल्पना हे प्रकरण अभ्यासलं होतं. या प्रकरणातील आज आपण स्वाध्याय म्हणजे प्रश्नांची उत्तरे समजून घेऊयात. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो. हा प्रश्न साधारणतः 5 मार्काचा असतो. यात उपप्रश्न 1 मार्काला असतं. या प्रश्नामध्ये पर्याय दिले असतात. त्या पर्यायामधून आपल्याला एका पर्यायाची निवड करायची असते. तर आता बघूयात आपण प्रश्न क्रमांक पहिला, योग्य पर्याय निवडा. पहिला उपप्रश्न आहे, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. हे विधान बघून घ्या. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. विधाने वाचतो मी. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ब. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनोमेनिया पासून आले आहे. क. अर्थशास्त्र हे समाजाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यासाशी निगडीत आहे. ड. अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचं व्यवस्थापन करणारं शास्त्र आहे. पर्याय बघूयात आपण. 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय अ, ब, क म्हणजे विधान अ, ब, क. त्यानंतर पर्याय 2 अ आणि ब, विधान अ आणि ब. पर्याय क्रमांक 3 ब आणि क. आणि पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. कारण या 4ही विधाने अर्थशास्त्राच्या बाबतीत विधाने हे लागू होत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड हे त्याचं उत्तर असणार आहे. उपप्रश्न दुसरा, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाही. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत. त्यांच्या बाबतीत खालील विधाने कोणते लागू होत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. ब. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. क. अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. ड. अर्थशास्त्र हे सामान्य माणसांचा अभ्यास करते. हे विधाने आहेत. आता त्या विधानाचा पर्याय बघूयात आपण. पर्याय 1 ड. पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 3 अ आणि ड. पर्याय क्रमांक 4 क आणि ड. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक पहिला ड. कारण वरील 3ही विधाने ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत लागू होतात. पर्याय क्रमांक पहिला हे त्याचं उत्तर असणार आहे ड. कारण अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते, सगळ्यांचाच अभ्यास करते. तिसरा उपप्रश्न बघूया. लिओनेस रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. पहिला आहे अमर्याद गरजा. ब. मर्यादित साधने. क. गरजांना अग्रक्रम नसतो. ड. साधनांचे पर्यायी उपयोग. आता पर्याय बघूयात आपण. पहिला पर्याय अ आणि ब. दुसरा पर्याय ब आणि क. तिसरा पर्याय अ, ब, क आणि ड. चौथा पर्याय अ, ब आणि ड. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. कारण लिओनेस रॉबिन्स यांच्या व्याख्येत अमर्यादित गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग यांचा मुद्द्यांचा वापर केलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चौथा उपप्रश्न बघूयात. संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. पहिलं विधान आहे, संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करता येते. ब. संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. क. संपत्तीत उपयोगिता नसते. ड. संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. पर्याय बघूयात आपण अ, ब आणि ड.
पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड, पर्याय क्रमांक 3 ब, क आणि ड, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि ड हे त्याचं उत्तर असणार आहे. चौथा उपप्रश्न बघूयात आपण. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. अ. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. ब. यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. क. दुहेरी मोजदाद टाळली जाते. ड. बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. पर्याय वाचतो मी. पहिला पर्याय अ आणि क, दुसरा पर्याय ब आणि क, तिसरा पर्याय अ, ब आणि ड, चौथा पर्याय अ, ब, क आणि ड. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड, म्हणजे चारही विधाने राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत विचारात घेतले जातात. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. हा प्रश्न क्रमांक 2 देखील 5 मार्काला विचारला जातो. प्रत्येकी 1 मार्क दिले जातात. प्रश्न क्रमांक 2 सहसंबंध पूर्ण करायचे आहे आपल्याला. त्यांनी 2 जोड्या दिल्या असतात. त्या जोड्यापैकी आपल्याला एक जोडीचा आपल्याला सहसंबंध ओळखायचा असतो. या ठिकाणी चौकट असते. चौकटीत आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असणार आहे. पहिलं आहे नैसर्गिक शास्त्र, म्हणजे ते तंतोतंत शास्त्र असतं. तर सामाजिक शास्त्र चौकटीत काय येईल, तर त्याचं उत्तर असणार आहे अमूर्तशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र हे काय वर्तणूक शास्त्र देखील म्हटलं जातं. म्हणून इथं अमूर्तशास्त्र हे उत्तर बरोबर आहे किंवा वर्तणूकशास्त्र हे देखील उत्तर बरोबर असणार आहे. दुसरा भौतिकशास्त्र चौकट दिली आहे. त्यानंतर आहे मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. तर भौतिकशास्त्र काय असणार आहे, भौतिकशास्त्र असणार आहे नैसर्गिक शास्त्र. याचं उत्तर काय असणार आहे, भौतिकशास्त्र काय आहे नैसर्गिक शास्त्र असणार आहे. तर मानसशास्त्र काय आहे सामाजिक शास्त्र आहे. तिसरं बघूयात आपण अर्थशास्त्र कौटिल्य. तर राष्ट्राची संपत्ती उत्तर काय असणार आहे ॲडम स्मिथ. कारण अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, कौटिल्य यांनी लिहिला होता. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला आहे. चौथं आवश्यक गरजा चौकट दिली आहे. त्या चौकटीत काय उत्तर असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सुखसोयीचा गरजा धुलाई यंत्र. बघा मग आवश्यक गरजा काय असणार आहेत, आवश्यक गरजा अन्न पदार्थ असणार आहेत, कारण त्या मानवाला आवश्यक असतात. तर सुखसोयीच्या गरजा काय असतात, धुलाई यंत्र असते किंवा वातानुकूलित कार असेल किंवा AC असतील, या काय आहेत सुखसोयीचा गरजा आहेत. क्रमांक 5 विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य, आर्थिक वस्तू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे विनिमय मूल्य येणार आहे. कारण विनामूल्य वस्तू काय आहेत उपयोगिता मूल्य आहेत, तर आर्थिक वस्तू काय आहेत विनिमय मूल्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. खालील उदाहरणाचा आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. ह्या प्रश्नाला एकूण 2 मार्क असतात. पहिला मार्क संकल्पना ओळखली की त्याला 1 मार्क असतो आणि ती स्पष्ट जर केली संकल्पना त्याला 1 मार्क असतं. असा एका प्रश्नाला 2 मार्क दिले असतात. तर आपण बघूयात. पहिला वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. आता या वाक्यात आपल्याला संकल्पना ओळखायची आहे. तर गरज भागते म्हणजे काय होते, गरज त्याची पूर्ण होते. पण कोणती गरज आहे त्याची स्वतःची गरज म्हणजे काय वैयक्तिक गरज त्याची भागते. म्हणजे आपण संकल्पना जर ओळखली वैयक्तिक गरज जर लिहिलं तर आपल्याला 1 मार्क मिळेल. आणि ही संकल्पना जर आपण स्पष्ट केली म्हणजे वैयक्तिक गरज म्हणजे तर पातळीवर पूर्ण केली जाते, वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते, तिला आपण काय म्हणतो वैयक्तिक गरज म्हणतो. असं जर आपण लिहिलं तर त्याला 1 मार्क, असं आपल्याला 2 मार्क मिळतील.
दुसरी संकल्पना आपल्याला ओळखायची आहे. रमेशच्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्नाचा अभ्यास म्हणजे काय होईल? त्याचं आर्थिक चल किंवा आर्थिक उत्पन्नाचा अभ्यास करणार म्हणजे काय? वैयक्तिक उत्पन्न हे असणार आहे त्याचं रमेशचं. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? त्याचं संकल्पना असणार आहे आर्थिक उत्पन्न किंवा वैयक्तिक आर्थिक चल असणार आहे. त्यानंतर आहे तिसरं, आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पन्नात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. तर याचं संकल्पना आपल्याला समजेल की आर्थिक वृद्धी जाते 20% म्हणजे काय? आर्थिक वृद्धीचं उदाहरण आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे काय ते आपल्याला स्पष्ट करावं लागेल. त्यानंतर आहे चौथं, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. इथं काय झालं? करुणाची आई दरमहा किती? 1000 रुपये वाचवते म्हणजे काय करते? बचत करते. म्हणजे काय? ही संकल्पना वैयक्तिक बचत ही संकल्पना इथं आपल्याला स्पष्ट करता येईल. त्या संकल्पनेचं स्पष्ट केलं तर आपल्याला असे 2 मार्क मिळतील. त्यानंतर क्रमांक 5, रामच्या वडिलांनी त्याचा मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. इथं आपण एखाद्याची बचत जेव्हा ती कुठे गुंतवणूक करतो म्हणजे ते काय होतं? आपलं भांडवल म्हणून आपण जर वापर करतो म्हणजे ती काय झाली? गुंतवणूक होते. म्हणजेच रामाच्या वडिलांनी त्याला प्रॉव्हिडंट फंड त्याने किराणा मालासाठी दुकान उभारण्यासाठी त्यांनी दिलेत. म्हणजे ही काय झाली? त्याची वैयक्तिक गुंतवणूक झाली. म्हणजे वैयक्तिक बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी जर आपण वापर करत असू तर ती आपली काय असते? गुंतवणूक असते. हे आपल्याला संकल्पना स्पष्ट करता येईल. प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 मार्काला असतो. पहिला प्रश्न आपण बघूयात. संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आपण जर या वैशिष्ट्ये 4 लिहिलेत तर आपल्याला 4 मार्क मिळतील. म्हणजे एका वैशिष्ट्याला 1 मार्क मिळेल आपल्याला. साधारणतः 4 मार्क दिले असतात या प्रश्नाला. तर आपण बघूयात संपत्तीचे वैशिष्ट्ये कोणती आहेत. असे 4 मुद्दे आपल्याला लिहावे लागतील. पहिलं आहे उपयोगिता, दुसरं आहे दुर्मिळता, तिसरं आहे विनिमयता आणि चौथं आहे मनुष्यबाह्यता. याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण लिहायचं असतं. असे आपल्याला 4 मार्क मिळतील. प्रश्न दुसरा, मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा उपप्रश्न असणार आहे. हा देखील 4 मार्काचा असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 मुद्दे स्पष्ट करायचे असतील. तर मानवी गरजांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची असतील तर पहिलंच वैशिष्ट्य सांगू आपण, गरजा अमर्यादित असतात. दुसरं सांगू, गरजा काय असतात? पुनरुद्भवी असतात. तिसरे, गरजा वयानुसार बदलत जाणारे असतात. गरजा लिंगभेदानुसार बदलत जाणारे असतात. गरजा पसंती क्रमानुसार बदलत जाणारे असतात. हे आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण करावं लागेल. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 आपण सोडवायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, खालील विधानाशी सहमत किंवा असहमत आहात का? हे सहकारण स्पष्ट करायचं आहे. याच्यामध्ये एक विधान दिलं असेल, त्या विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते आपल्याला लिहायचं आहे. सहमत आहे किंवा असहमत आहे याला 1 मार्क असतो. आणि त्याचं स्पष्टीकरण, सहकारण जर स्पष्टीकरण दिलं तर आपल्याला तिथं 3 मार्क मिळतात. असा एका उपप्रश्नाला 4 मार्क असतात. असं त्याचं गुण विभागणी केली आहे. पहिलं विधान आहे, सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. तर आपल्याला हे विधान दिलं. या विधानाशी आपण सहमत आहात की असहमत आहात ते लिहायचं आहे आणि त्याच्या खाली सहकारण स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर हे विधानाशी आपण सहमत नाहीत म्हणजे मी या विधानाशी सहमत नाही असं लिहायचं आहे आणि खाली स्पष्टीकरण द्यायचं आहे. कारण या गरजा काय असतात? अमर्यादित गरजा असतात आणि साधने काय असतात? मर्यादित असतात. त्यामुळे एकाच वेळी सगळ्याच गरजा पूर्ण होत नाही. दुसरा उपप्रश्न आहे, मानवी गरजा ह्या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात. या विधानाशी मी सहमत आहे. कारण मानवी गरज आपण गरजांचे वैशिष्ट्य बघितले तर लिंगानुसार, हवामानानुसार किंवा पसंती क्रमानुसार बदलत जाणारे असतात. याचं उदाहरण द्यायचं असेल तर उन्हाळ्यात सुती कापड्यांची किंवा गरम कापड्यांची उन्हाळ्यात सुती कापड्यांची गरज निर्माण होते. तर
हिवाळ्यात लोकर किंवा गरम कपड्यांची मागणी असते, तेव्हा गरज त्यांची असते, हे आपल्याला लक्षात येतं. तिसरा उपप्रश्न, उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य हे दोन्ही एकच आहेत. मी या विधानाशी सहमत किंवा ह्या विधानाशी असहमत आहे असं लिहायचं असतं आणि खाली स्पष्टीकरण द्यायचं असतं. कारण आपण मागे बघितलं की उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य काय असतं, वेगवेगळं असतं. विनिमय मूल्य हे आर्थिक वस्तूसाठी असतं आणि विनामूल्य हे काय असतं, उपयोगिता मूल्यासाठी वापरलं जात असतं. विनामूल्य वस्तू याच्यासाठी वापरले जात असतात. म्हणून या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. यांचा दोन्हींचं मूल्य काय असतं, वेगवेगळं असतं. प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. एका उपप्रश्नाला 8 मार्क दिले असतात. या उपप्रश्नामध्ये आपल्याला जर एखादी संकल्पना विचारली असेल किंवा त्याचं स्पष्टीकरण विचारलं असेल तसं लिहायचं असतं. पहिला प्रश्न बघूयात आपण. स्थूल अर्थशास्त्राचा मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. इथं उत्तर लिहित असताना 8 मार्काचा हा मोठा प्रश्न असतो. याच्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहावी लागेल किंवा त्याचा अर्थ लिहावा लागेल. त्यानंतर मूलभूत संकल्पना आपल्याला स्पष्ट करावी लागली असतील. तर स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या केथेन बोल्डिंग यांनी दिली होती, ती आपण इथं लिहायची आहे. आणि त्यानंतर मूलभूत संकल्पना, स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्या संकल्पना येतात त्या संकल्पना आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, समग्र बचत, समग्र गुंतवणूक किंवा एकूण गुंतवणूक, व्यापार चक्र, व्यापार चक्रामध्ये तेजी आणि मंदी, त्यानंतर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पना आपल्याला स्पष्ट करावे लागतील. आणि संकल्पना स्पष्ट केली तर आपल्याला 8 मार्क मिळतील, 8 गुण आपल्याला दिले जातील. धन्यवाद मित्रांनो.